हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल आणि मी पण छान मजेत आहे. आज सकाळची सुरुवात खूप लवकरच झाली. तुम्ही घड्याळमध्ये बघूच शकत असाल की 4:45 झालेले आहे, तरी मी उठून गेली. छान फ्रेश वगैरे झाली, मग गेली किचनमध्ये. कारण की माझ्या नवऱ्याला आज खायचे होते रवा आप्पे. म्हटलं चला बनवूया. मग 2 वाटी रवा घेतला, 1 वाटी दही, त्याला छान मिक्स वगैरे केलं आणि 5 ते 10 मिनटासाठी त्याला साईडनं ठेवून दिलं. त्यानंतर व्हेजिटेबल्स वगैरे कट केले आणि व्हेजिटेबल्स ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्ही कोणते व्हेजिटेबल्स त्यामध्ये ॲड करता. तुम्ही त्यामध्ये गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो जे पण तुमच्याकडे व्हेजिटेबल्स असेल ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. मग व्हेजिटेबल्स वगैरे कट केले आणि त्यानंतर शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून घेतली. कारण की आम्हाला अप्प्यांसोबत शेंगदाण्याची चटणी खूप आवडते आणि खूप जास्त टेस्टी लागते अप्प्यांसोबत शेंगदाण्याची चटणी. म्हणून मी शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवून घेतली. त्यानंतर घेतले अप्पे बनवायला. कारण की अप्पे ही असे आहेत की डाळ वगैरे आणि तांदूळ वगैरे भिजत घालण्यापेक्षा इन्स्टंटली आपल्याला जर बनवायचे असले तर रवा अप्पे इन्स्टंटली लगेच बनवून जातात. त्याला जास्त तामझाम नाही करावं लागत, ते लवकर बनवून जातात आणि खायला पण खूप जास्त टेस्टी लागतात. म्हणून मी रवा आप्पे वगैरे बनवून घेतले. कारण की ते 4 ते 10, 5 ते 6 मिनटं त्याला स्टीम होऊ द्यावं लागते. तोपर्यंत म्हटलं चला बाकीचे कामं पण आपण करून घेऊया. कारण की आपण अप्पे म्हणा किंवा कोणतीही गोष्ट बनवायला गेलो तर गॅस ओट्यावर खूप जास्त मेस होऊन जाते आणि खूप जास्त खराब होऊन जातो. त्यासाठी मग मी तेच आवरत बसली होती. गॅस ओटा वगैरे छान क्लीन करून घेतला. बाकीचे कामं वगैरे होते ते पण आटपून घेतले. मग त्यानंतर भांडे वगैरे छान लावून ठेवले. कारण की भांडे पण तसेच पडले होते. मग भांडे वगैरे छान रॅकमध्ये लावून दिले. भांडे वगैरे लावून झाल्यानंतर बाकीचे कामं होते, बाहेर वगैरे भांडे वगैरे नेऊन ठेवलं, ते सुद्धा करून घेतलं. मग अप्पे बघितले स्टीम झाले का एक साईडनी. मग एका साईडनी अप्पे स्टीम झाले, त्यानंतर दुसऱ्या साईडनी पण छान असे अप्पे स्टीम होऊ दिले. त्यानंतर मग मी अप्प्याची प्लेट बनवली. आणि अप्पे कोणाकोणाला आवडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. मग अप्पे छान असे आम्ही माझ्या हस्बंड आणि मीनी एन्जॉय केले. कारण की माझ्या हस्बंडला अप्पे हे खूप आवडते. तुम्ही पण या अप्पे खायला. अप्पे वगैरे खाऊन झाले, त्यानंतर मी चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेऊन झाला आणि मग पोट पण भरलं होतं. चला तर मग असा होता आजचा माझा दिवस. बाय बाय.